नमस्कार, मी मनोज भोर. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधानच नव्हते, तर जागतिक अर्थशास्त्रज्ञ, अर्थशास्त्री सुद्धा होते. त्यांचं निधन झालं आणि एक मोठा उदार मतवादी चेहरा भारतानंच नव्हे, तर संपूर्ण जगानं गमावलेला आहे. ज्या व्यक्तीचे सल्ले अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामासुद्धा घ्यायचे आणि तेही मंदीच्या काळामध्ये. आणि याच मंदीच्या काळामध्ये ते भारताचे पंतप्रधान होते आणि त्यावेळी भारताची अर्थव्यवस्था त्यांनी स्थिर ठेवली. त्याचं कौतुक बराक ओबामा यांनी सुद्धा जाहीरपणे केलं होतं. आणि अशा एका थोर व्यक्तिमत्वाला आपण मुकलोय. त्यांच्या अर्थविषयक सगळ्या धोरणांचा अभ्यास केलेले आणि अर्थविषयाचे जाणकार म्हणून आपण प्राध्यापक डॉक्टर अविनाश शेंद्रे यांना बोलण्यासाठी इथे जोडून घेतलेलं आहे. डोंबिवलीच्या प्रगती कॉलेजमध्ये ते अर्थ विषयाचे विभाग प्रमुख आहेत. प्राध्यापक डॉक्टर अविनाश शेंद्रे, खूप स्वागत आहे आपलं. डॉक्टर मनमोहन सिंग गेल्याचं दुःख हे सर्वच व्यक्त करत असताना त्यांच्या व्यक्तिमत्वातला अर्थविषयक पैलू हा भारतासाठी आणि जगासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अत्यंत उच्च विद्याविभूषित असं हे थोर व्यक्तिमत्व होतं आणि भारताचे ते सुपुत्र होते. 2 वेळा सलग ते भारताचे माजी पंतप्रधानही होते. या काळामध्ये देशामध्ये बऱ्याच आर्थिक, सामाजिक, राजकीय घडामोडी झाल्या. भाजपनंही त्यांच्यावरती टीका केली, पण ती टीका त्यांनी खूप मोठ्या मनानं स्वीकारली. पण शेवटच्या टप्प्यामध्ये एक अस्वस्थ डॉक्टर मनमोहन सिंग असे आपल्याला पाहायला मिळाले. काय सांगाल तुम्ही आता? पहिल्यांदा तर मी भारताचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर, एक भारताचे प्रखर अर्थमंत्री आणि भारताचे 2दा पंतप्रधान असे सर्वश्रुत डॉक्टर मनमोहन सिंग यांचे एक साधारणतः 1 तासापूर्वी बातमी बघितली आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण भारतामध्ये त्यांच्या निधनाबद्दल, मग ते त्यांचे राजकीय विरोधक असो किंवा सत्ताधारी पक्षाचे व्यक्ती असो किंवा त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते असो, या सगळ्यांनी खूप मोठी हळहळ व्यक्त केली. आपण कदाचित आत्ताच्या पिढीला डॉक्टर मनमोहन सिंग हे माहिती नसतील, पण त्यांचा अर्थशास्त्र विषयाचा अभ्यास जो आहे तो अतिशय दांडगा अशा प्रकारचा होता. आपल्याला कोणालाही कल्पना नसेल की साधारणतः 1989-90 मध्ये भारतामध्ये एक महामंदी, म्हणजे संपूर्ण जगामध्ये महामंदी निर्माण झाली होती आणि त्याचा फटका हा भारताला बसला होता. आणि 1990 मध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती की भारत हा पुन्हा पारतंत्र्यामध्ये जाईल की काय? म्हणजे 150 वर्ष इंग्रजांनी भारतावरती राज्य केलं आणि मग पुन्हा पारतंत्र्यामध्ये जाईल की काय? कदाचित हे लोकांना माहिती नसेल. पण पारतंत्र्यामध्ये जाणं म्हणजे काय? तर भारताची रिझर्व्ह बँक ही एखाद्या हॅलो? हां, ऐकतोय. हां. ही एखाद्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था, जसं इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी किंवा वर्ल्ड बँक ह्यांचं कर्ज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं होतं, की भारताला त्यांचं जे घेतलेल्या कर्जावरील व्याज आहे, ते साधारणतः आपल्याला दर 4 आठवड्यांनी चुकवावं लागत होतं. आणि 1990 मध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती, की आपल्याकडे एवढा परकीय चलनाचा साठा नव्हता. आणि मग अशा स्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे? तर आपण इतर काही आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था, त्याचबरोबर काही आपले शेजारी राष्ट्र
यांना या संदर्भामध्ये विचारणा केली, की आम्हाला पैसे द्यायचे आहेत, आम्हाला पैसे हवे. पण आपल्याला कोणत्याही राष्ट्राने कोणत्याही प्रकारची वित्तीय मदत केलेली नव्हती. मग अशा परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे? तर त्यावेळेसचे तत्कालीन भारताचे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव होते. आणि ती परिस्थिती इतकी भयंकर होती, की आर्थिक संकट एक प्रकारे भारतावरती कोसळलं होतं. आणि अशा स्थितीमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग हे पी.व्ही. नरसिंहरावकडे गेले आणि त्यांनी सगळे ऑप्शन सांगितले, की आत्ता आपण काय करायला पाहिजे? तेव्हा पी.व्ही. नरसिंहराव असं म्हणाले त्यांना, की "आता याच्यातनं आपल्याला काय मार्ग काढता येईल?" तर लगेच त्यांनी 10 मिनिटांमध्ये असं सांगितलं, की भारतीय रिझर्व्ह बँकेकडे जे काही सोनं असेल, ते सोनं आपण आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थाकडे गहाण ठेवलं पाहिजे आणि त्याच्यातनं जे काही पैसे येतील, त्या पैशामधून आपण आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांचं जे काही व्याज आहे, ते व्याज आपल्याला चुकवता येईल. परंतु प्रश्न असा आहे, की जर का समजा आपण असं केलं आणि आपल्याकडचं सोनं आपण आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडे जर गहाण ठेवलं, तर त्यामुळे विरोधी पक्षनेते आहेत, ते उद्या सकाळी याच्यावरती रान उठवू शकतात आणि सगळ्या वर्तमानपत्राची जी काही हेडलाईन आहे, तीही अशा प्रकारची असेल. तेव्हा पी.व्ही. नरसिंहरावांनी याच्यावरती थोडा विचार केला आणि त्यांना सांगितलं, की "डॉक्टर मनमोहन सिंग, आय विल कॉल यू आफ्टर 10 मिनिट्स." मी तुम्हाला 10 मिनिटांनी या संदर्भामध्ये बोलवतो. आणि त्यावेळेसचे जे तत्कालीन विरोधी पक्ष नेते होते, ते होते अटल बिहारी वाजपेयी. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला अटल बिहारीजी वाजपेयी यांचं अप्रिसिएशन करावं लागेल. जेव्हा पी.व्ही. नरसिंहरावांनी अटल बिहारी वाजपेयीजींना फोन करून सांगितलं, की भारत हा एका आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे आणि या आर्थिक संकटामधून आपल्याला बाहेर पडायचं आहे, तर आपण सगळ्या चोहोबाजूंनी यावरती विचार केलेला आहे आणि त्याच्यावरती एकच आपल्याकडे सोल्युशन आहे आणि ते म्हणजे हे, की आपल्याकडे असणारं सोनं हे आपण आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडे गहाण ठेवलं पाहिजे आणि त्याच्यातनं जो काही पैसा येईल, तर त्या पैशातनं आपण आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांचं अ, जे काही अ, कर्ज आहे, कर्जावरील व्याज आहे, ते आपल्याला चुकवता येईल आणि याच्यातनं आपल्याला मार्ग काढता येईल. तेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी जे उत्तर दिलं, ते इतकं समर्पक होतं, की त्यांनी असं सांगितलं, की पी.व्ही. नरसिंहराव जी, "जो आपको अभी सही लग रहा है, वो आप करिए, विपक्ष आपके साथ में है." आणि अटल बिहारी वाजपेयीजींनी त्यांना त्यांच्या त्या निर्णयामध्ये समर्थन केलं. ह्याच्यावरून पॉलिटिकल मॅच्युरिटी काय असतं, हे त्यावेळेचे विरोधी पक्षनेते आदरणीय आणि माननीय श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या कलाकौशल्यातून दाखवून दिलं. म्हणजे खऱ्या अर्थाने आज आपण जर बघितलं, तर ज्या पद्धतीने आज आपण एक पक्ष दुसऱ्या पक्षावरती, एक नेता दुसऱ्या पक्षावरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेचं राजकारण हे आपल्याला आज दिसत नाही. असं बरोबर. म्हणजे हे एक वेगळा पैलू त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला वाजपेयींच्या व्यक्तिमत्वातला. अगदी, आणि अगदी, स्वाभाविक अगदी. आहे, की देश जेव्हा अविनाश संकटात जातो, आर्थिक मंदीचा सामना देश करतो आणि त्यावेळी अत्यंत धैर्यानं देशाच्या नेतृत्वाला सामोरं जावं लागतं. आणि अशा वेळी विरोधी पक्ष नेत्यांचं भरभक्कम सहकार्य, त्यांचा पाठिंबा हा खूप महत्त्वाचा असतो. कारण त्यावेळी पक्ष, सत्ताधारी आणि विरोधक महत्त्वाचे नसतात. तर देश आणि देशाचं एकंदरीत हित त्याला प्राधान्य द्यावं लागतं आणि तेच देशासाठी महत्त्वाचं असतं. पर्यायानं ते देशातल्या जनतेसाठी सुद्धा महत्त्वाचं असतं. अगदी. 90-91चाच काळ आर्थिक मंदीचा होता का? असं नव्हे. ज्यावेळी अ, ते मंत्री होते. ते भारताचे पंतप्रधान होते. हा जो संपूर्ण 2004 ते 2014 मधला काळ होता. पहिला काळ आणि त्या पहिल्या त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीमध्ये देश नव्हे, पण जगाला आर्थिक मंदीला सामोरं जावं लागलं होतं. आणि तेव्हा त्याची झळ ही अमेरिकेला सुद्धा बसली होती आणि त्यावेळी बराक ओबामा हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. आता असं सगळं असताना भारताच्या अर्थव्यवस्थेवर मात्र त्याचे कुठलेही परिणाम होऊ देऊ नये
म्हणून जे काही धोरण भारतानं अवलंबलं, माजी अर्थमंत्री आणि त्यावेळचे तत्कालीन देशाचे पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांनी त्याचं कौतुक बराक ओबामा यांनी जाहीरपणे केलेलं आहे. आणि अगदी. त्यांनी असंही सांगितलं होतं, की मी सुद्धा मनमोहन सिंग यांचे सल्ले घेत होतो. ही खूपच अगदी. मोठी गोष्ट. येस. तो साधारणतः मला वाटतं 1990 2008 चा काळ असावा. हां, 2008 मध्ये सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु 90-91 मध्ये मनमोहन सिंग यांनी जी भारताची जी आर्थिक धोरणं असतील, मग ती सगळ्या प्रकारची औद्योगिक धोरणं असतील, कृषी विषयक धोरणं असतील, सगळ्या प्रकारच्या धोरणामध्ये आमूलाग्र बदल केला आणि त्याचा परिणाम हा आपल्याला असा दिसून आला, की भारताकडे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये परकीय चलन जमा झालं, की आपण भारतातली आज जे आपण छातीठोकपणे सांगतोय ना, की भारत ही जगातली 5वी अर्थव्यवस्था निर्माण झालेली आहे. ते त्याचंच एक कारण. कारण 2008 मध्ये जेव्हा अमेरिकेमध्ये आर्थिक महामंदी निर्माण झाली, त्या आर्थिक महामंदीचा कोणताही झटका किंवा कोणताही धक्का हा आपल्या भारताला लागलेला नाही. कारण त्यावेळेसचे जे एक त्रिसूत्री इकॉनॉमिस्ट होते. त्याच्यामध्ये मॉन्टेक-सिंग अहलुवालिया होते. त्याच्यामध्ये पी. चिदंबरम होते आणि डॉक्टर मनमोहन सिंग होते. या 3 लोकांनी अमेरिकेमध्ये जी काही आर्थिक महामंदी निर्माण झाली होती, त्या आर्थिक महामंदीचा धक्का हा भारताला कुठल्याही परिस्थितीमध्ये जाणवला नाही. त्याचं कारण तेच की 1991 मध्ये जी काही आपण वेगवेगळ्या प्रकारची ती कृषीविषयक धोरणं असतील, औद्योगिक धोरणं असतील, म्हणजे सगळ्या धोरणामध्ये आपण आमूलाग्र बदल घडवून आला आणि त्याचाच परिणाम 2008 मध्ये अमेरिकेमध्ये जी आर्थिक महामंदी निर्माण झाली, त्याचा कोणत्याही प्रकारचा धोका हा भारताला लागलेला नाही. आणि भारत एक आज आपण जे आजचे जे पंतप्रधान आदरणीय आपले नरेंद्र मोदीजी म्हणतात, की भारत येणाऱ्या काही वर्षामध्ये ही जगातली तिसरी जी आर्थिक अ, अर्थव्यवस्था निर्माण होणार आहे, ते त्याचंच एक कारण आहे. कारण मनमोहन सिंग आणि चिदंबरम आणि मॉन्टेक अहवालियानं यांनी इतकी आपली धोरणं सक्षम केलेली आहेत, की भविष्यामध्ये भारताला अशा प्रकारच्या धोके निर्माण होतील, अशी शंकाही व्यक्त करता येणार नाही. अ, आता डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिमत्वातला आणखी एक पैलू म्हणजे आज आपण त्यांच्या अर्थविषयक धोरणाविषयी आपण बोलतो आहे. पण एक घटना मला आठवते. लोकसभेचे उपनेते गोपीनाथ मुंडे हे होते आणि त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची तयारी ही पूर्ण झाली होती आणि त्यांना हे कळवलं गेलं होतं मनमोहन सिंग यांना. त्यावेळी ते पंतप्रधान होते. मात्र त्यांनी असं सांगितलं त्यावेळेला, की कुठलाही पक्ष फोडून कारण ते लोकसभेचे उपनेते आहेत आणि विरोधी पक्षाचे आणि विरोधी पक्षाच्या बाकावर बसून ते आपल्या पक्षाची भूमिका मांडतात आणि आपल्या सत्ताधारी पक्षाच्या सरकारच्या धोरणाच्या विरोधात बोलतात आणि हे विरोधी पक्षाची बाजू मांडण्यासाठी हे त्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं सुद्धा असतं. ते त्यांचं कामच आहे. पण तरीसुद्धा त्यांनी असं सांगितलं, की कुठलाही पक्ष फोडून कारण त्यावेळेला केवळ गोपीनाथ मुंडे येणार नव्हते काँग्रेसमध्ये आणि विलासराव देशमुखांची भूमिका खूप महत्त्वाची होती. ते ग्रामीण विकास मंत्री होते अ, अ, मनमोहन सिंगांच्या सरकारमध्ये. तर त्यांनी तो सगळा प्रयत्न हाणून पाडला आणि गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काही भाजपचे आमदार सुद्धा येणार होते आणि त्यावेळी त्यांची पकड सुद्धा होती आणि तो काळ असा होता, की 2014 नंतर मोदी पर्व सुरू झालं. मग अ, महाराष्ट्रामध्ये फडणवीस सुद्धा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. तोपर्यंत भाजप वर प्रभाव हा गोपीनाथ मुंडे यांचा जास्त होता महाराष्ट्रामध्ये. तर असं सगळं असताना सुद्धा आणि एखादा पक्ष हा मराठवाड्यामध्ये मजबूत होत असताना सुद्धा आणि त्यात त्यांचे मित्र असलेले विलासराव देशमुख आग्रही असताना सुद्धा त्यांनी तो प्रयत्न हाणून पाडला, की अशा पद्धतीनं आपल्याला कुठला पक्ष फोडायचा नाही. हा एक अत्यंत वेगळा पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वातला त्यावेळी पाहायला मिळाला. अगदी. हा पैलू डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यामध्ये तर होताच होता. परंतु आपल्याला त्यावेळेसचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आजच एक लोकसत्तामध्ये आर्टिकल्स आलं त्याच्यामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, की अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा यांचं सुद्धा हेच होतं, की कोणत्याही प्रकारचं राजकारण हे इतर पक्षांना फोडून होता कामा नये.
म्हणजे मी दोघंही जे नेते आहेत, अटल बिहारी वाजपेयीजी आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांना मी खऱ्या अर्थाने म्हणेन, की यांच्यामध्ये जी पॉलिटिकल मॅच्युरिटी होती, ती मॅच्युरिटी आजच्या नेत्यांमध्ये जर का समजा असती, तर खूप बरं झालं असतं. आजही भाजप आणि काँग्रेस किंवा कोणतेही पक्ष असेल, प्रत्येक पक्षामध्ये काही लोकं जी आहेत, ती अतिशय काय म्हणतो त्याला, अगदी आपल्या अ, एक एथिकल पॉलिटिक्स असतं. त्या एथिकल पॉलिटिक्सला ते महत्त्व देतात. उदाहरणार्थ आपले नितीनजी गडकरी असतील किंवा आर-जे-डी मधले रामकृपाल यादव जे असतील किंवा आपल्या इतर पक्षामधले काही नेते असतील. यांचं धोरण ते आहे, की कोणत्याही प्रकारचं फोडाफोडीचं राजकारण न करता, हे एक पारदर्शी राजकारण जर का समजा देशामध्ये झालं आणि अशा प्रकारच्या एक राजकीय परिपक्वता सगळ्या नेत्यांमध्ये जर असल्या, तर जी. मला असं वाटतं, की भारत हा खऱ्या अर्थाने एक बलाढ्य राष्ट्र होऊ शकेल. कारण आज आपण जगाला जर का समजा उदाहरण द्यायची झाली, तर डॉक्टर मनमोहन सिंग किंवा अटल बिहारी वाजपेयी यांचं राजकीय परिपक्वतेच्या बाबतीमध्ये किंवा नितीनजी गडकरी असतील यांचं राजकीय परिपक्वतेच्या बाबतीमध्ये जे काही आपण उदाहरण समोर करतो. तर आज जे एमर्जिंग पॉलिटिकल लीडर्स आहेत, यांनी सुद्धा या नेत्यांचा खऱ्या अर्थाने आदर्श घ्यायला पाहिजे. आणि आदर्श निर्माण करणारं मला असं वाटतं, की महाराष्ट्र हे एक चांगलं राज्य आहे आणि हा जर का संदेश संपूर्ण देशामध्ये जर गेला, तर भारतातली जी लोकशाही आहे, ती लोकशाही भक्कम होऊ शकेल आणि संपूर्ण जगामध्ये भारत हे एक आदर्श जे देश म्हणून अ, याच्याकडे पाहिलं जाईल असं मला वाटतं. बरोबर. 2004 ते 2009 पर्यंतचा एक त्यांचा पंतप्रधान पदाचा काळ आणि त्यानंतर 2009 ते 2014 आणि हा जो त्यांचा पंतप्रधान पदाचा दुसरा टप्पा होता तो अवघड गेला आणि काँग्रेसवर मोठ्या प्रमाणात भाजपनं आरोप केले. त्यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी होते आणि पंतप्रधान आत्ताचे नरेंद्र मोदी हे एक भाजपचा अत्यंत महत्त्वाचा चेहरा म्हणून पुढे येत होते. आणि असं सगळं असताना 2G स्कॅम, स्पेक्ट्रम आणि भ्रष्टाचार असे वेगवेगळे प्रकरणं बाहेर काढून किंवा तशा पद्धतीचे आरोप करून काँग्रेसला भाजपनं पुरतं हैराण केलेलं होतं. आणि त्यावेळी नाही म्हणायला सोनिया गांधी यांचा इंटरफेरन्स त्यांचा सगळा या पंतप्रधान पदाच्या कार्यकक्षेमधला हस्तक्षेप हा वाढला होता. आणि त्यामुळे ते अस्वस्थ होते. काही वेळेला त्यांचे वाद झाले, काही वेळेला त्यांनी त्यांची भूमिका नाकारली काँग्रेस पक्षाची देशाच्या हितासाठी वगैरे, वगैरे अशा सगळ्या गोष्टी अनेक पुस्तकांमध्ये येऊन गेल्या. चर्चाही त्याबाबत खूप झाली होती आणि याचे काही संदर्भ आपल्याला राजकारणामध्ये वाचायला मिळतात, पाहायला मिळतात. असं सगळं असताना सुद्धा अत्यंत संयतपणे त्यांनी आपल्या कामाची धुरा वाहिली. पण यासोबतच त्यांनी आपला तोल कधी ढळू दिलेला नाही. त्यानंतर नरेंद्र मोदींच्या काळामध्ये म्हणजे नरेंद्र मोदींनी अत्यंत जहेरी टीका त्यांच्यावरती केली होती. स्टॅम्प पेपर असा सुद्धा त्यांनी आरोप लावला होता, की ते केवळ सोनिया गांधी म्हणतील, काँग्रेसचे नेते म्हणतील तसंच वागतात अशा पद्धतीचे आरोप त्यावेळेला खूप व्हायचे. आणि रबर स्टॅम्प, स्टॅम्प पेपर अशा पद्धतीचे आरोप तर वेगवेगळ्या पातळ्यांवरती त्यांनी केलेलेच होते. पण नंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सुद्धा डिमॉनिटायझेशनच्या काळामध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भूमिका सुद्धा ही पुढे आली. त्यावरही चर्चा झाली. मात्र अत्यंत संयतपणे सभ्य भाषेमध्ये, शालीन भाषेमध्ये त्यांनी डिमॉनिटायझेशनची चिरफाड केलेली होती. जग या अर्थशास्त्रीकडे कसा बघतो हे मला जरा नीट सांगा. कारण याचं कारण असं आहे, की जिथे मंदीच्या काळामध्ये आपण बराक ओबामा यांचा संदर्भ दिला आणि त्यामुळे आपल्याला हे कळूनच येतं, की त्यांची उंची ही जागतिक पातळीवरती किती मोठी होती. असं सगळं असताना सुद्धा जगातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये सुद्धा अभ्यास करणारे हे मनमोहन सिंग यांच्या धोरणांचा अभ्यास करतात. बरोबर? असं सगळं अगदी. असताना केम्ब्रिज या आंतरराष्ट्रीय विद्यापीठामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. पण त्या विद्यापीठात सुद्धा असे अनेक त्यांचे चाहते होते. जगभरामध्ये वेगवेगळ्या देशात सरकारमध्ये राहून अर्थविषयक धोरणांचा अभ्यास करणारे, अर्थविषयक धोरणांची निर्मिती करणारे, त्याचा पाठपुरावा करणारे सुद्धा असे खूप मोठं त्यांचं एक मित्रांचं नेटवर्क होतं. तर त्याबद्दल काही सांगता येईल आपल्याला? अ, आज ज्या वेगवेगळ्या
सोशल मीडिया असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे नॅशनल टेलिव्हिजन्स असतील, त्याच्यामध्ये आज जर आपण बघितलं, तर प्रत्येक तो विरोधी पक्षामधला असो किंवा सत्ताधारी पक्षामधला असो, ह्या प्रत्येकाने डॉक्टर मनमोहन सिंहाबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत आणि त्या प्रतिक्रिया इतक्या बोलक्या होत्या, की डॉक्टर मनमोहन सिंग सारखा एक चांगला अर्थशास्त्रज्ञ, एक संयमी पंतप्रधान भारताने गमावला ही फारच मोठी दुःखद बाब आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून आहे. राहिला हा प्रश्न नरेंद्र मोदीजी आजचे पंतप्रधान आणि त्यावेळेसचे 2004 आणि 9 चे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग जी, या दोघांच्या बाबतीतली जर का समजा आपण तुलना केली, तर मी एक अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणेल किंवा राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून या दोघांमध्ये जर का समजा मला तुलना करायची असेल, तर मी नक्कीच असं म्हणेल, की आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडून खऱ्या अर्थाने एक राजकीय परिपक्वता काय असते आणि एक पंतप्रधान कशा प्रकारचा असायला हवा, याचे नक्कीच काही धडे त्यांनी ते घ्यायला पाहिजे होते. आज त्यांनी जे काही त्यांच्याबद्दल दुःख व्यक्त केलं, ते तर स्वाभाविक आहे. तो काही प्रश्नच नाहीये. परंतु राजकीय परिपक्वतेच्या बाबतीमध्ये आणि एक आदर्श पंतप्रधान कशा पद्धतीने असायला पाहिजे, या बाबतीतले धडे हे मात्र आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी त्यांच्याकडून घ्यायला पाहिजे होते. आत्ता जे काही 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभेचे वेगवेगळ्या राज्यांमध्ये जे काही इलेक्शन झाले आणि त्या इलेक्शन मधले त्यांचे जे काही आपण अ, भाषणं आपण बघितली किंवा वेगवेगळ्या सभांमध्ये त्यांनी जे काही उद्बोधन ज्या पद्धतीने केलं किंवा एखाद्या माजी पंतप्रधान असतील किंवा सोनिया गांधीजी यांच्याबद्दल किंवा इतर कोणत्याही पक्षातले ते राजकीय नेते असू देत, यांच्याबद्दल त्यांनी जे काही वक्तव्य केलेली आहे किंवा राहुल गांधीजीबद्दल असेल किंवा कोणत्याही पक्षाचे असू देत. पण त्यांच्याबद्दल एक पंतप्रधान हा एक देशाचा असतो आणि देशाचा पंतप्रधान म्हणून त्यांनी कशा पद्धतीने आपलं संभाषण इतर पक्षांच्या बाबतीमध्ये असायला पाहिजे, या बाबतीतलं उद्बोधन मात्र त्यांनी अ, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडून घ्यायला पाहिजे. हरकत ठीक. नाही. हं. परंतु पुढे भविष्यामध्ये जेव्हा केव्हा अ, नरेंद्र मोदीजी कोणत्याही राज्यामध्ये जर जात असतील, तर नक्कीच पंतप्रधान हा संपूर्ण देशाचा असतो, तो एका पक्षाचा नसतो. एक देशाचा पंतप्रधान म्हणून आपण कशा पद्धतीने विरोधी पक्षांच्या बाबतीमध्ये किंवा इतर पक्षांच्या नेत्यांच्या बाबतीमधले बरोबर. हं, धोरणं हं. कोणत्याही पक्षाची कशाही पद्धतीचे असू देत, त्या धोरणांवर तुम्हाला चिकित्सक तुमचं जे म्हणणं आहे, ते मांडलं पाहिजे. परंतु हीन भाषेचा वापर मात्र त्याच्यामधनं होता कामा नये. तरच जी. मी एक चांगला मेसेज आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणजे तत्कालीन पंतप्रधान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जो वावर होता, त्याबद्दल आपल्याला काही सांगता येईल? अगदी डॉक्टर मनमोहन सिंग असे होते, की ते केम्ब्रिज किंवा फॉरेन युनिव्हर्सिटीजमध्ये लेक्चर द्यायचेत आणि इतर विद्यापीठांमध्ये काय केलं त्यापेक्षा जी 1990 मध्ये भारतामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली होती, त्या परिस्थितीतनं भारताला बाहेर काढणं हे भारतापुढील खूप मोठं आव्हान होतं आणि तोच एक लेसन जो आहे, तो संपूर्ण जगाला त्यांनी दिलेला आहे आणि म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग हे इतर प्रकारच्या संपूर्ण अ, परकीय विद्यापीठांसाठी नव्हे, तर आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था ज्या आहेत, त्यांच्यासाठी ते आदर्श ठरलेत. आणि म्हणून आज आपण ज्या वेगवेगळ्या माध्यमातनं त्यांच्याबद्दल ज्या काही प्रतिक्रिया आपण वाचतोय किंवा ऐकतोय, त्या खरंच एक वाखाणण्याजोग्या आहेत, असं मला वाटतं. खूप धन्यवाद प्राध्यापक डॉक्टर अविनाश शिंदे, आपण सहभागी झाला आणि आपल्या सहभागी होण्यामुळे स्वाभाविकता डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पदर आम्हाला उलगडून दाखवता आले. असं.